उन्हाळा सुरू झाला की आपण कोकम सरबत किंवा कोकम पेप्सी तर पितोच, पण ही कँडी आहे ना इतकी कमाल झाली होती ना, मला तर खूपच आवडली आहे. तुम्हाला सुद्धा दाखवते. एकदम सोप्पं आहे. एक तांब्या पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घालायची. साखर पूर्णपणे सुरुवातीला विरघळू द्यायची. साखर पूर्णपणे विरघळली ना की हात घालायचे कोकम आगळ. मी इथे मालवण स्टाईलचं कोकम आगळ घेतलेलं आहे. याचा रंग सुद्धा खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे मी हेच कोकम आगळ वापरते. कोकम आगळ ऐवजी तुम्ही इथे कोकम ज्यूस सुद्धा वापरू शकता. मी इथे ना टोटल 4-5 चमचे एवढा कोकम आगळ वापरलाय. रंग बघताय काय सुंदर आलेला आहे. टेस्ट करून पाहायचं, वाटलं तर अजून एक्स्ट्रा ऍड करू शकता. तर एकदम मस्त असं हे सरबत तयार झालं. असंचही पिऊ शकता थंड करून. तर इथे माझ्याकडे आईस कँडी बनवण्याचं मोल्ड आहे, तर त्यामध्ये हे सरबत जे तयार झालेलं आहे ते ह्यात ऍड करते आणि झाकण बंद करते. तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही ग्लासमध्ये चमचा ठेवून सुद्धा हे बनवू शकता. आता ह्याला सेट व्हायला फ्रीज मध्ये ठेवूया. 7 ते 8 तासांसाठी फ्रीज मध्ये ह्याला सेट व्हायला ठेवायचा आणि मग मस्त अशा कँड्या बनून तयार होतात. तर 7 ते 8 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. हे अनमोल्ड करताना सुद्धा मला इतकी मजा येत होती ना, आणि हे दिसत तर एवढं कमाल होतं. वाव, सुपर्ब लागतं. तर तुम्ही सुद्धा ना ह्या कँड्या घरी बनवू शकता. लहान मुलांना तर खूप मजा येईल हे खाताना. नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.